श्री ज्ञानदेव तुकाराम विनायकं गुरुर्नौमि सादरे नाम विस्तृतं येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साकरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुवन्दे भवबन्ध विमुक्तये ज्ञान प्रताप विलसत् वचनामृतं च अद्वैत ज्ञानेश्वर भगवान अवतीर्ण एव श्री रंगनाथ नमोऽस्तुभ्यं। तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाचे पात्र होईजे हे प्रतिज्ञेतर माझे उघड ऐका। प्रस्तुत सेवेकरिता घेतलेली ओवी ज्ञानेश्वरीतील 9व्या अध्यायातील पहिल्याच क्रमांकाची अशी ओवी आहे आणि संत सम्राट महान वैष्णव असे असणारे ज्ञानेश्वर महाराज आपल्याला मनुष्य देहात आलेल्या जीवाला सांगताय। ते संत आहेत आणि ते जीवाच्या उद्धाराकरता इथं आलेले आहेत, म्हणून आपल्या उद्धाराची काळजी की ते येथे उपकारासाठी आले घर जावे कोणते ते आपल्याकरता इथं आले आणि आपल्याला सांगायला आले, आपल्याला बोलायले। काय म्हणालेत की तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे। तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष असू द्या। तुम्ही जर लक्ष दिलं तर तुम्ही सर्व सुखाला पात्र व्हाल। म्हणजे तुम्ही आता पात्र आहे, तुम्हाला ते सर्व सुख आता तुमच्या पदरात तुम्हाला पडू शकतं। म्हणजे तुम्ही पात्र आहेत त्या सुखासाठी। फक्त काय करा, लक्ष देऊन ऐका। ही माझी प्रतिज्ञा आहे। म्हणजे मी तुम्हाला सांगायला म्हणजे नुसतं सांगायला म्हणजे गप्पा गिप्पा नाही हाणलो, तर ते वास्तव आहे की मी प्रतिज्ञा करून सांगतो, म्हणजे शपथ घेऊन सांगतो किंवा प्रतिज्ञा करून सांगतो की तुमचं खरोखरच लक्ष दिलं तर कल्याण आहे। म्हणून आपण ऐकत नाहीत का? ऐकतो। आपल्याला सांगणारे भेटत नाहीत का? भेटते। ते बी सांगतात आमचं लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन ऐका। ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात लक्ष देऊन ऐका। पण संसारात आपण कोणाचंही ऐकतो आणि ते ऐकलं तर जीवाने जीवाची संगती जर केली तर जीवाचं दुःख कधी जाऊ शकत नाही। आणि जीवाला संगती करण्याचा नाद आहे जीवाची। जीव सगळे दुःखी आणि मग जीव सगळे दुःखी तर एकमेकाच ऐकाय। आता आपली आत्मोन्नती झाली पाहिजे, आपला उद्धार झाला पाहिजे, ही ज्याला इच्छा झाली मग त्याला इच्छा झाली की त्याला विवेक होत असतो आणि विवेक झाला की त्याला सहजच वैराग्य होत असतं त्याविषयी। म्हणून निदान तितकी व्हायला आपल्याला इच्छा तरी झाली पाहिजे आणि मग आपल्याला लक्ष देता येते। असं लक्ष जीव भ्रमिष्ठ असला की लक्ष देत नाही, सगळे जीव भ्रमिष्ठच असतात। पण संताची संगती, संत भेट झाली। आता इथं जर येऊन ऐकलं, आपण संत संगतीत आलो की ज्यांनी कधी नाही ऐकलं त्याला सुद्धा कळायला लागतं। पण इथं आलं तर आणि नाहीच जर आलं इथं तर मग लक्ष द्या। आणि मग लक्ष का नाही का? तिकडं आहे लक्ष, पण कुठं आहे? कुंकडी इथं नाही। आणि इथं सुखाची जागा आहे, इथं सर्व सुख प्राप्त होऊ शकतं, पण आपलं लक्ष मात्र तिथं नाही। म्हणून महाराज म्हणतात की माझं जे बोलणं आहे त्या बोलण्यावर लक्ष द्या, कारण आपल्याला मनुष्य देहात आलो आता, इथं आता मनुष्य देहात आलो, माग अनेक जन्म घेत 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 इथं आलो आणि पुढेही आता हे शरीर जर गेलं नाही पारमार्थ केला तर पुढेही त्याच भवसागरात आपण वाहत वाहत जाणार आहे। जन्म मरणाची दुथडी डवळती ठीक, मग ती आपली जन्म मरणाची नदी भरून वाहायला लागलेलीच आहे आणि त्याच्यातच आपण सुद्धा असणार आहेत। याच्यात काही वेगळं नाही। हे सगळ्याला आपण आपला विचार करता येतो। आता इथं येऊन जर आपण आपला वेळ वाया घातला, मनुष्य देहात येऊन जर आपण लक्ष नाही दिलं
तर मागं जे दुःख भोगीत आलो ते आता हे जन्माच्या नंतर हे जन्म सरला की पुन्हा पुढं तेच दुःख चालू राहणार आहे. म्हणून महाराज म्हणतात की आता जर लक्ष दिलं तर पुन्हा मागुता हा म्हणजे आपलं की ते तुका म्हणे माझी भाग जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भाग की मी तुम्हाला हात वर करून सांगतो, विश्वास देऊन सांगतो की पुन्हा जन्म नाही. पण संतांच्या बोलण्यावर लक्ष दिलं तर आपल्याला काय करायचं, इथून काही दुसरीकडून काही आणायचं नाही, काही करायचं नाही, फक्त संतांच्या शब्दावर लक्ष द्यायचं. काही त्याची सेवा करायची नाही, त्याला काही द्यायचं नाही, ते बी आपल्याला काही देणार नाही. फक्त त्याचे शब्द आहेत. संताजवळ शब्द ही संपत्ती, देवाजवळ माया आहे आणि जीवाजवळ भ्रम आहे. जीवाजवळ दुःख आहे, देवाजवळ माया आहे, संताजवळ शब्द संपत्ती आहे. मग ती शब्द संपत्ती जर जीवाला प्राप्त झाली तर त्या शब्द संपत्तीने, शब्द हा बहुसार उपकाराची राशी, की हा शब्द उपकार करतो संतांच्या मुखातला, की जीवाचा जीवपाना घालवतो, जीवाचं दुःख घालवतो. पण जीवाचं काम आहे थोडं लक्ष देणं. थोडं लक्ष दिलं तर मग आता आपलं आपल्याकडे लक्ष आहे का? नाही, आपलं आपल्यावर लक्ष. मी माणूस आहे म्हणून आपलं लक्ष. मी जातीचा आहे, धर्माचा आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे, रोगी आहे, निरोगी आहे, हे सगळे प्रकृतीचे धर्म जीवाने आपल्या अंगावर घेतले आणि मग आपल्याकडे जीवाचं लक्ष नाही. वास्तविक पाहता जीवाचं स्वरूप ब्रह्म आहे, जीवाचं स्वरूपचं चित आनंद आहे. पण त्याला मी कधी सुखी वाटत नाही. त्याला कधी तो घराणे कशाची गातो? दुःखाचीच गातो. कोणी गरिबीचं गातंय, कोणी आध्यात्मिक दुःख म्हणजे रोगराईचं दुःख गातंय, तर कोणी लेकरं बाळ सांभाळत नाहीत म्हणून दुःखी. सगळ्याच्या मागं कोणतं ना कोणतं तरी काय आहे? दुःखच. आणि प्रपंच हा दुःखाने भरलेला आहे, प्रपंचात दुःखच. पण सुख कुठे? सुख वसे तेची थाई बही बहुपाई संताजवळ सुख आहे. संताजवळ सुख आहे म्हणजे की संतांच्या संगतीत बसलं की कळत असतं. मग लक्ष देणं गरजेचं आहे. काय लक्ष द्यावा? तर संतांच्या शब्दावर निदान थोडा तरी विवेक केला पाहिजे, थोडा तरी विचार केला पाहिजे की सार काय आसार काय, की योग्य काय आणि अयोग्य काय. आपण करतो ते योग्य की संत मंडळी काही भजन कीर्तन करतात त्यांचं योग्य का आपलं योग्य? आपल्याला तर भजन आवडत नाही, कीर्तन आवडत नाही, कुठं महाराज लोकांच्या संगतीत बसायला आवडत नाही. आणि इतकं नाही आवडून पुन्हा ते म्हणतो आपल्यासारखं चांगलं नाही. आता कौरक असतं हे चांगलं, हे प्रारब्धाचं काय असतंय? वाढ असते. जवळ कधी पलटण काही सांगता येत नाही. आणि म्हणून संसारात सुख वाटतं. पण हे संसारी सुखाची कहाणी ऐकिजेन कवनाची श्रवणी का निद्रा अंतरुणी इंगळाच्या, की संसारात सुख नाही आणि सुख हे आपलं स्वरूप आहे. आणि ते आपलं स्वरूप आपल्याला जर कळालं तर आपलं स्वरूपच सुख आहे. आपल्याला काय आणायचं गिनायचं नाही, फक्त आपल्याला आपली आठवण नाही. आपल्याला काय नाही? आपली आठवण नाही. एखाद्या बाईला जर विचारलं तुम्हाला तुमच्या नवऱ्याची आठवण आहे का? ती म्हणे काय नवऱ्याची आठवण नाही म्हणजे असं कुठं असतं का? आठवण असते. आता तसं आपल्याला आपली आठवण नाही का? पण आपलं लक्ष नाही त्याच्यावर. ज्यावेळेस समजा मंद अंधकारात दोरी पडलेली, आपण नेहमी दृष्टांत वापरतो की त्या दोरीवर मंद अंधकार असल्यामुळं दोरीचं स्पष्ट ज्ञान न झाल्यामुळं आपल्याला दोरीच्या ऐवजी दोरी न दिसता आपल्याला सर्प दिसतो. सर्प दिसतो. पण आणि ज्याला दोरी दोरी रूपाने कळाली त्याला काय आहे? दोरीची. आणि ज्याला दोरी सर्प रूपाने कळाली, सर्प रूपाने जरी कळाली, सर्प वाटत असली पण तरी दोरी दोरीची, दोरी दोरीची.
सर्प जरी कळाला असला तर दोरीचं काय, दोरी पण गेलं का? दोरी दोरीची, आणि ज्याला दोरी कळाली त्याला दोरीची, आणि ज्याला सर्प कळाला त्याला बी दोरीची. पण त्याला फक्त नीट न लक्षात आल्यामुळं त्याला सर्प वाटायला, दोरीचं दोरी पण कधी जात नाही. तसं आपलं ब्रह्मस्वरूप हे आपलं स्वरूप आहे, चैतन्य आपलं स्वरूप आहे. हे आपलं स्वरूप तुम्ही नाही जरी म्हणले तर तुमचं स्वरूप नाही का? ते सगळ्याचे, पण लक्ष नाही आणि आठवण नाही. म्हणजे आठवण नाही तितक्यातच विस्मृती झाली आपल्याला, आणि तेवढ्या विस्मृतीतच हे प्रपंच आहे. केवढ्या थोड्याशा विस्मृतीत, थोडीशी आपल्याला आपली आठवण नाही, तेवढ्यातच हे एवढा प्रपंच आहे. एवढं दुःख भोगावं लागतं, फक्त आठवण नाही. संत आपल्याला आठवण करून देते, बाबा लक्ष द्या. तरी अवधान ऐकली तिचे, लक्ष द्या. लक्ष देणं गरजेचं आहे. संत मोठे आहेत आणि मोठ्याचं मोठे पण लक्षात घेतलं पाहिजे की ते कशाने मोठे. ते आत्मसुखाने मोठे, ते ब्रह्मसुखाने मोठे, आणि ते सुख आपलं नाही, आपलंही आहे पण फक्त आपलं लक्ष नाही. आणि म्हणून महाराज म्हणते की लक्ष द्या. आणि म्हणून आपला हा प्रोग्राम जो असतो तर वास्तविक पाहता की याच्यासारखं असं जे आत्मचिंतन आहे हे परमार्थातलं शेवटचं टोक आहे. की कोणी निष्काम कर्म, निष्काम उपासना जरी करीत असलं तर त्याला शेवटी आत्मज्ञान हे झालं तरच त्याचं सगळं कार्य सफल झालं का नाही, मनुष्य जीवन सफल झालं. आणि जर नाही झालं तर याचा अर्थ तुमची निष्काम कर्म उपासना खरी नव्हती, म्हणजे तुमच्या त्याच्यात काहीतरी दोष असला पाहिजे. काही काही माणसं आयुष्यभर परमार्थ करतात, सांगतात सुद्धा लहानपणापासून तेव्हापासून परमार्थ करतो, उगाच नाही आता येऊन तू शिकवायला का मला. आणि तरी अजून बी पोरं माझे, बायको माझे, हे कसं झालं बा, असं झालं, घराने गातो. पुन्हा मी परमार्थी केलंय, जुना आहे, हाडाचा आहे असं बी म्हणतो. आणि संसारातली दुःखाची घराणी गाला मी तुला दम नाही. मग असं बिघडत कसं काय? तुला मी ब्रह्म आहे, मी चैतन्य, मी सुखरूप आहे असं काहून वाटत नाही? दुःखाची घराणी काहून गातो? तर त्याचं कारणच आहे, फक्त लक्ष दिलं नाही. परमार्थ केला पण अहंकार धरून केला. परमार्थातल्या काही चुका जर लक्षात आल्या ना तर परमार्थ काही अवघड नसतो. भक्ती केली पण अहंकार धरून केली. अहंकार धरून केली, देहाला मी म्हणून केली, करण्याचा अहंकार धरला की करण्याचा अहंकार धरला की तो देवाला आवडतच नाही. मी करून करताय असं वाटलं पाहिजे. करीत असलं तरी काहीच केलं नाही, मी काही करीतच नाही, हे खरंच आहे की मी साक्षी आहे, मी काय करतो, काही करीत नाही, सगळा परमात्मा करून घेतो. म्हणायला जर गेलं तर असं मानवा. नाही तुम्ही सेवा करता बाबा, तर तुम्ही सेवा करतात नाही बाबा, मी काही नाही. कोणी जर एखादा देवाला पाणी घालीत असन, झाडझूड करीत असन, हे का नाही, अनेक प्रकारच्या निष्काम कर्म उपासना आहेत. सुरुवातीला आपण तेच करीत असतो, पण ते अहंकार घेऊन मी पाणी घालतो देवाला, तुम्हाला काय लागलं याला सांगायला, येतं का कोणी सकाळी उठून, लावतो कोणी दिवा, तू लावतोच कशाला. अशी जर घराने जर करीत असला तर करूच नको, तू सांगू नको, कर, प्रेमाने कर, आवडीनं कर, तो चित्त निर्मळ होईल आणि तुला एक दिवस परमात्मा भेटल. पण हे अहंकार, अंगातले जे दोष आहेत हे दोष काढून टाक. निर्दोष भक्ती केली पाहिजे, निर्दंभ असली पाहिजे, निरपेक्ष असली पाहिजे, कशाचीच अपेक्षा करू नको, देवाला काही मागू नको, कोणत्याही प्रकारचा दांभिकपणा दाखवू नको, मी करतो म्हणून हे कोणाला सांगू नको, कोणी जर म्हणत असलं तरी मी ऐकू नको. असा अंगाला थोडा पण अहंकार चिटकू देऊ नको. निर्दोष भक्ती जर केली तर परमात्मा लांब नाही, परमात्मा आपल्या जवळच, त्याचा आनंद व्हायला वेळ लागत नाही. फक्त काहीतरी दोष, मिस्टिक, बिघाडा असलीत म्हणून आयुष्य जातं परमार्थ करू करू काहीच, पण तरीही परमात्म्याची अनुभूती होत नाही, आत्मसाक्षात्कार होत नाही. त्याला मी माणूस म्हणूनच वाटतं आणि दुःखाची घराणे पुन्हा गातच असतो. मग एवढा परमार्थ केला आणि कुठंच काय बिघडलं?
जर आत्मसाक्षात्कार होत नाही तर भक्ती दोष असला पाहिजे. आणि सदोष भक्ती परमात्म्याला आवडत नाही. सदोष भक्तीनं चित्त निर्मळ होत नाही. निर्दोष निरअहंकार त्याच्यासाठी सोपं सांगितलं बाबा, संताची संगती मनोमार्ग गती. संताच्या संगतीत राहून का आपलं चुकत असलं तरी ते चुकू देत नाहीत. आपल्याला वेळोवेळी जागे करते, हे चुकायला तू असं करू नको. आपण त्याच्या संगतीत नाही राहिल्यावर किती चुकायला तर आपल्याला कोण सांगत? कोणी सांगत नाही. परमार्थ करायचा तर संत संगतीत करावा. मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला. मनाने जर करीत बसलो ना, मनाने इकडं प्रपंचात ऐकावी जाण्याची करावी मनाची, तिकडं जमतं. तुम्हाला जसं वाटेल तसं करा, पण परमार्थात नाही. परमार्थ संत संगतीशिवाय करू नये. आणि संता संगती वाचून करीत असला तर त्याचा परमार्थ नाहीच. तो दांभिकपणा आहे. तो संत संगती नाही. संत संगती नाही, परमार्थ करतो. संताची संगत आवडत नाही. नाही आम्हाला संताची गरज नाही. ग्रंथ हेच आमचे गुरु आहेत. ग्रंथ काय तुझ्या बापाला कळत आहे का? संत जर समजून सांगायला असले त्याचं जर ऐकलं तरच कळत, नाही तर ग्रंथ असा कळत असतो का? हे दुकानदाराचे तर किती ग्रंथ आहेत, त्याला पुढे एक ओवीचा बी अर्थ माहित नाही. त्याला काय कमी आहेत का त्याच्या घरी पुस्तकं? रोज हात त्याचे त्यांनीच घासू चालले. देतू घेतू ग्रंथ थाप्याची थाप्या पाहतो, रात्रंदिवस तेच करतो. पण त्याला एका ओवीचा अनुभव नाही. म्हणून आपल्याला संत संगतीत परमार्थ जर केला तर आपलं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्याला माहीत नाही ना, नसू द्या माहीत, पण संतावर श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावी दास झालो. याच्यात श्रद्धा अत्यंत महत्वाची. आपण अधिकाराचे लक्षण सांगत असताना विवेक आहे का नाही, वैराग्य आणि समाधी षटकात श्रद्धा येते आहे का नाही. तितिक्षा, उपरती, श्रद्धा, समाधान अशा प्रकारची जी श्रद्धा आहे, श्रद्धा अत्यंत महत्वाची. श्रद्धा जर असली तर तुमचं संतावर लक्ष जाईल, संतावर विश्वास बसन. आणि संताच्या संगतीत बसलं की बैसता संताची संगती कळू आली भावनापती. परमात्मा हा संताशिवाय भेटतच नाही. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताची ते पाय. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. संताशिवाय तो परमात्मा कधी भेटत नाही. म्हणजे संत हे माध्यम लागतातच. आणि संत आपल्यासाठीच आलेले. देवाची संगती जरी केली तर देव आपल्याला त्याचं स्वरूप सांगणार नाही. भागवतात नारद आले वसुदेवाच्या घरी, तर वसुदेव म्हणते बाबा तुम्ही संत आमच्या घरी आले, बरं झालं, माझं कल्याण झालं. आज आता त्याची पूजा गिजा करून त्याला बसायला आसन गिसन दिलं आणि म्हणले आज मला खऱ्या सुखाची प्राप्ती. आज तुम्ही आले, तुम्ही भेटले की मला आनंद झाला. आणि मला ते जे आत्मसुखी, जे ब्रह्मसुखी ते मला आता तुम्ही सांगा. ते म्हणले, नारद महर्षी हसले, म्हणले अरे वसुदेवा तुमच्या घरातच ते ब्रह्म खेळतंय, चालतंय, बोलतंय, तुमच्या पुढं विरवतंय साक्षात. त्याच्यासाठी आम्ही सगळे गुरून इथं त्याला बघायला येतो. तुम्ही म्हणतात मला त्याच्याबद्दल सांगा. हो म्हणले, तुमच्याशिवाय आम्हाला सांगन कोण? तेवगण माया घरात हे चालतोय, खेळतोय माया घरात, मला बोलतोय, सगळं करतो, सगळं माया संग राहतो. पण त्याला जर मी विचारलं मला ते सांग, तर ते म्हणतो तुम्हाला कुठं सांगायला, मी का तुमचा गुरु हो का? तुम्ही बाप आहे तर मी गुरु हो का तुमचा? तुम्हाला काय बंगई पाहिजे असली ते सांगा, काय खायला पाहिजे असलं ते सांगा, तुमचे काय लाड पुराय ते सांगा. पण हे मात्र विचारू नका. मग बाप जरी असला तरी त्याला सांगत नाही असा देव. पण संत मात्र लेकुराची हित जाणी माऊलीची चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी. संत मात्र गपचीप बसत नाही. सगळ्या जीवाचा उद्धार व्हावा अशी तळमळ संताच्या ठिकाणी असते. आणि म्हणून संत, तुम्ही संत मायबाप कृपावंत, की ते आपले खरे मायबाप आहे. म्हणून देव जर प्राप्त करायचा असला तर संताशिवाय संताविना प्राप्ती नाही ऐशी वेद देती ग्वाही. म्हणून आपण संताची संगती केली पाहिजे. पण आपल्याला संत संगती आवडत नाही ना. एक तर आपल्याला जडाची संगती आवडती, नाहीतर मग जीवाची संगती आवडती. आपल्याला पैसा आवडतो, सोनं आवडतं, हे का नाही,
चांगल्या चांगल्या दगडाची विटाची घरं बंगले बांधायला ते जड बंगले आवडतात, म्हणजे जडच वस्तू आहे ना. हे जड आपल्याला खूप आवडतं आणि लय झालं तर जीव मग माणसं आवडत चांगले चांगले पैशावाले श्रीमंत आपल्याला मान देणारे किंवा आमदार खासदार याच्या पुढं 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 करतो. महाराज आवडत का? चिंतन सांगणारे कोणी असं आवडतं का? नाही आवडत. आणि मग अशी बुद्धी बनल्यावर जडाच्या आणि जीवाच्या संगतीत गेली तर ती बुद्धी बोथट होत असते, काही सुधरत नसतं, जास्त भ्रम होत असतो. संताच्या संगतीत गेलं की मात्र त्या बुद्धीला तीक्ष्ण धार येते आणि बुद्धीत जसं आहे तसं कळायला लागतं. म्हणून संताची संगती गेली पाहिजे. जसं आहे तसं आपल्याला कळतं ते संताच्या संगतीत कळतं. म्हणून संत संगती हे केलीच पाहिजे. कारण जीवाच्या संगतीत कधीच सुख होणार नाही. जीवाच्या संगतीत आपल्याला जास्तीत जास्त आपली बुद्धी भ्रमिष्ट होत असते, भ्रमच वाढत असतो. एक गोष्ट आहे की एक पूर्वीच्या काळात एक माणूस नवसासाठी बाजाराला गेला मेंढी आणायला. आता बी नवसं करते, आता जरा प्रगती झाली, आता माळकरी पण करायला. पहिले सगळे जास्त माळकरीच नव्हते म्हणून कोणी बी नवसं करीत होते, पण आता बी नवसं करायला तर कोण करायला? भजन म्हणणारे ते म्हणते पोरग झालं की मला 8 पुऱ्या मेंढीचा नवस करावा लागतो. आता काय प्रगती झाली म्हणावं लागेल का? काय नवसाची बुद्धीची नाही झाली. मग असा एक माणूस तो बाजाराला गेला मेंढी आणायला आणि तो घोड्यावर गेला. तेव्हा घोडे होते, घोड्यावर बसून तो चलू लागला. मग तिने ती मेंढी ती मागं मागं चलत असते, तिला तिथपर्यंत बाजाराच्या बाहेर मागं मागं आणलं. तिला मग ती चालायची सवय लागली, ती चलू लागली. पण तिच्या गाड्यात तिने घुंगरू बांधलं की मला लक्ष माझं पुढं आहे ना, की ही घुंगरू जर बांधलं तर मला लक्ष राहील की ही आहे मागं मागं म्हणून. तिनं घुंगरू एक सोबतच आणलं होतं, तिच्या गाड्यात घुंगरू बांधलं आणि हे घोड्यावर बसून पुढं पुढं चालला. मेंढी मागं मागं चलू लागली. गावाच्या बाहेर लांब गेला आणि रस्त्याने चलत असताना 3 चोरांनी हेरलो होता की हे घोड्यावर चाललं, याची मेंढी ही मागं, ही आपल्याला हाणायची पळवायची. पण म्हणले आता काय युक्ती करावा, कशी हाणवायला? त्या तिघांनी असा विचार केला, पक्का विचार केला तिघांनी. तिघांनी विचार केला तर त्यांनी काय केलं की एक जणानं काय केलं, ती मेंढी धरली, तिच्या गळ्यातलं घुंगरू काढलं, या घोड्याच्या शेपटीला बांधलं आणि मेंढी नेली. ती नेली. आता हे घुंगरू वाजू लागलं शेपटीला. त्याला वाटलं मेंढी हाय. पुढं एक जण जाऊन उभा राहिला. तो म्हणला, ओ तुमची मेंढी नेली चोरानी? नाही, घुंगरू तर वाजायला पाहतो तर खरंच मेंढी नाही. ते म्हणे पळाला, तुम्ही जा म्हणे लवकर. आता तो आडमार्गाने गेला. आता तिकडे काय घोडं जात नाही, तुम्ही घोडं माझ्याजवळ ठेवा आणि तुम्ही जा त्याच्या मागं. तुम्ही त्याच्या मागं पळा. आता तो आडमार्गाने मेंढी घेऊन गेला म्हणलं, घोडं तिकडं जातं का काठवाना त्याच्यात तिकडं? तुम्ही घोडं सांभाळतो म्हणे, तुम्ही जा त्याला. ते पळा म्हणे, ते सापडतो इथंच गेला, आता इथं जवळच. हे उतारला. ते म्हणलं मग हे घोडं सांभाळा, मी आता जातो पाहतो म्हणे त्या चोराचा आकार. आता ते मेंढी बघायला गेलं तिकडं चोराकडून, हे घोडं घेऊन गेलं, येणी घोडं नेलं. आणि आता ते मेंढी घेऊन गेला चोर. तो नाही सापडला. वापस आला कटाळून घोडं पाहतो तिथं घोडं बी नाही. घोडं नाही. पुढं गेल्यावर मग थोडं आता काय करावं, एकटाच नव्हतं. आता पुढं गेला तर आता 3रा चोर होता. तो एका इरीच्या काठाला मोठमोठ्याने रडायला. ते म्हणतो काय झालं रडायला? काय नाही म्हणे, मग 50 पोळ्याचं गोथोडं होतं, हे पाणी शांता पडलं म्हणलं माहिती शकून असं. पण मला काही पोहणं नाही आणि इरीत पाणी जास्त काय नाही, डोसक्याच्या वर पाणी नाही, डोक्या इतकंच, पण मला पोहणं नाही. पण एवढं जर मग काढून दिलं तर मी याच्यातला अर्ध काढणार देतो. तुम्हाला जर पोहणं असलं तुम्ही काढून द्या, मी तुम्हाला 25 तोळे देऊन टाकतो. त्याला वाटलं 25 तोळे वाढलं, आपलं घोडं गेलं, मेंढी गेली, निदान हे तरी फायदा झाला पाहिजे का रे. मग त्यांनी कपडे काढले सगळे, हँडरेलवर झाला ना इरीत उडी मार. आणि यांनी हे कपडे उचलले सगळे, त्याच्यात खिशात काय पैसे असतील त्याच्या कपड्या सगळं घेऊन गेला.
आणि मग तो वरी आला तर निसता काहीच नाही. अहो जीवाच्या संगतीत असंच होतं. भ्रमिष्ठ विश्वास ठेवून भ्रम वाढा का नाही, भ्रमिष्ठ झाला का नाही, कोणावर विश्वास ठेवतो काय होतं, फजितीच होती. आपण मी असं नुसतं जीवाच्या संगतीत राहून अशा माणसावर कोणाही विश्वास जर ठेवला तर आपली फजिती होईल का आपल्याला सुख होईल. फजितीच होती. जीवाच्या संगतीत म्हणलं की फजितीच होती. पण संताच्या संगतीत मात्र सुख होतं, फजिती राहत नाही. फजिती जाती, भ्रम जातो. आणि मग असा भ्रम जर जातो ते फक्त संत संगतीत जातो. म्हणून संताच्या संगतीत राहिलं पाहिजे. अखंड जीवन आपलं संताला व्हायला पाहिजे. संत संगती अखंड जाया तुझी प्रीती मज देतायाची संगती मज मी कमळापती तुझबान आणि कंटाळा. की संताच्या संगतीची आवड असली पाहिजे, संत संगतीत राहिलं पाहिजे. त्याचा एकमेव फायदा आहे की आपल्याला सुखाची प्राप्ती नित्य येते. सर्व सुख आपल्याला प्राप्त होतं. पण इतराच्या संगतीत मात्र कधीही सुख भेटत नाही. भेटलं तर दुःखच भेटन, दुप्पट भेटन, जास्त भेटन, दुःख वाढन. म्हणून संत संगतीत वेळ घातला पाहिजे, संताचं ऐकलं पाहिजे. पण माणसं इकडं किती गप्पा हाणतील वाट्यावर, एकूणमाकाच्या गप्पा ऐकतील, मस्त मजानी गप्पा हाणतील. हरिपाठ घ्यायचा तर आता इतक्या गडबडीनं घेतो आपण. साधा एखादबार घेतला की गडबड 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 गडबड. आणि गप्पा हाणायला एखादा भेटला की मग कौरव बी कोणाच्या गप्पात बी रमू नाही. ज्याला वर्म कळालं त्याला कळालं. जास्त प्रपंचाची चौकशी करणारे, प्रपंचाची वाहतूक करणारे, प्रपंचाबद्दल बोलणारे त्याच्या संगतीत जास्त वेळ बसू नये. थोडा वेळ ते बी कान बाहेर तोंड करून दिलं पाहिजे भोंग्याचं. तिकडं ऐकणं तिकडं सोडून देणं, आतमध्ये घ्यायचं नाही. संताच्या संगतीत मात्र एक एक शब्द अंतःकरणात कोरला पाहिजे. नाही तर आपल्याला संत संगतीत जर चला म्हणलं तर आपल्याला कुठं येणं होतं. संत संगतीत बळच आणावं लागतात माणसं, येत नाहीत. कारण आपलं हित आपल्याला कळालं पाहिजे का नाही, कळत नाही. पण आपल्याला बळच मळत ओढून आणावं लागतात. वढाताळ करून, प्रवचन करून, चिंतन सांगून, या ऐका, ऐकून ऐक नाही ना. बळत ओढून आणलं तर फायदा झाला का नाही, होतं का नाही फायदा, होतो फायदा. तसं फायदा होतोच. महाराजाच्या नादी लागून कवायला, मग आमच्या नादी लागले, आधी तुमच्या नादी लागले, आता आमच्या नादी लागले. आम्हाला सोबती झाली ते आता नसतं. संगत ओढून मळत नेले की असं होत. नाही तर काही का इतके काम असते. आता बुवानी सगळं काम सोडून दिलं. सगळं पुन्हा परतूरचा सप्ताह झाल्याशिवाय घरी जाणार नाही. आम्ही तरी 4-2 बाऱ्या जातो, पण नाना जाणारच नाही. मग हे कारण काही माणसाला बघा ना किती बळच नाही, येतच नाही. इतके कामं सांगते संसारातली की, आणि संसारातली कामं कधी संपतच नसते. तुम्ही किती परमार्थाला जर वेळ जर नाही द्याला, आत्ता मनुष्य द्या हातून पुढे या अवघड यमदंड मारिती झोडीती तोडीती निष्ठुर पुढचं लक्ष दिलं पाहिजे. आपण जसं व्यवहारात लक्ष देतो का नाही, पैसे कमवतो पुढच्या पिढ्याला सरलं नाही पाहिजे. त्याला कोणाच्या इथं कामाला जायचं काम नाही पडलं म्हणजे पैसे सासू कशाला, आपल्याला काही इतके लागतात का, पुढच्या पिढ्याला त्याची आपल्याला सवय लागली. तसं आपण आपल्या जीवनातला पुढचा विचार केला पाहिजे की पुढचा आपला प्रवास काय आहे, आता इथून गेल्यावर काय. एवढा जरी थोडासा विचार जर सद्बुद्धी जर झाली तर ती सद्बुद्धी बुद्धीचे वैभव आणले नाही तुझे एका केशवराजे सकळ शेती. पण माणसं इतकं काम येत म्हणते की कधी ऐकायला पहिली गोष्ट तर बळच आणावं लागतं ना, आली तरी बी कळत नाही म्हणते आम्हाला. ते तुमचं काहीच कळत नाही, तुमचं काही कळतच नाही. असं सोपं सांगावं गोष्टी हे ते, मग ते कळत आहे. आत्मा काय, अनात्मा काय, चैतन्य काय, ब्रह्म काय, हे काही कळत नाही. आणि संसारातून काही निघू वाटत नाही. भ्रम इतका झालेला असतो की त्या भ्रमातून तेच प्रपंचच गोड वाटतं. आणि किती म्हणलं की इतके कामाव सुरूच असतात. एक माणूस गेला समुद्राच्या काठाला आंघोळ करायला, समुद्राची तिथं बसला. ते भोई माशा धरीत होती
ते सकाळी पोहोचला तिथं समुद्राच्या काठाला आणि बसला कपडे काढून बसला आणि ते दुपार झाली तरी ते भोई म्हटलं लागलं हे सकाळपासून कपडे काढून बसलोय अजून काही इथून काय हालं ना काय होईना हे का जीव घेऊ द्यावा तर नाही. मग 5 वाजले त्या भोयाला वाटलं आपण चौकशीच करूया काय झाले नेमकं हे रुसून आलं का काय. त्याला विचारलं बाबा काहून बसले तुम्ही इथं. ते म्हणले काहून नाही मला आंघोळ करायची. आणि ते म्हणले मग घ्या ना आंघोळ करून एवढं सकाळपासून पाहिलं तर अजून आंघोळ केली नाही म्हणले आपल्याला ह्या सगळ्या लाटा बंद झाल्या आंघोळ करायची. अशा कशा करायची लाटा टाकून नाही आंघोळ करणार. आता समुद्राच्या लाटा कधी बंद होत असतात समुद्राच्या लाटा कधी बंद होत नसतात आणि संसारातली कामं कधी संपत नसते. मग ऐकायला केव्हा भेटत नाही. म्हणून असे जे शिबिर आहेत महाराजाची जी सप्ते आहेत इथं खास करून हे ऐकायला भेटतं. इथं काही गोष्टी नसतात. इथं आत्मचिंतन असतं की आपल्याला महाराज जाग करतात की तू देव आहेस, तू चैतन्य आहेस, तू माणूस गिनूस नाहीस असं तू ओळख आणि तुला तो अनुभव घेता येतो. तुला बुद्धी आहे, तुला ते कळतं. मग अनेक प्रकारच्या युक्त्यानं सांगून की हे प्राण तू नाहीस, शरीर तू नाहीस, इंद्रिय तू नाहीस, मन तू नाहीस. ज्याला कळतं जो जाणतो ते तू आहेस, जाणणार तू आहे. हे सगळं जाणण्यात येणार आहे हे जड आहे, याला कळत नाही. याला महत्व तू दिलंस तुझ्यामुळं. नाही तर हे तू अधिष्ठान याचा हे आद्यस्त हे नाहीच. हे तुझ्यावरच आहे सगळं भासणार. हे सगळं तुझ्यावर भासतं. तुझाच ज्ञान प्रकाश आहे, तू ज्ञान स्वरूप आहे आणि सगळं हे दिसतंय हे सगळं तुझ्या ज्ञानाचा प्रकाश आहे. आता हे सगळं दिसतंय, ही सृष्टी दिसायली. ही सृष्टीमुळं आहे का आपल्या ज्ञान प्रकाशामुळे? आपल्या ज्ञानामुळे. पण आपल्याला वाटत नाही. आपल्याला वाटतं ह्या सृष्टीमुळं आपण काय सुखी झालो बाबा. पाण्याचे झरे हे ते पाहून सुखी आहे का आपण आपल्याच्याने सुखी? आपण आपल्याच्याने सुखी आहे. आपल्याकडे लक्ष नाही, आपलं लक्ष आतमध्ये नाही, आपलं लक्ष बाहेर आहे. आणि संत आपल्याला सांगतात की आतमध्ये लक्ष दे. आत म्हणजे तुझ्याकडे तू लक्ष दे. तू कोण आहेस तर तू परमात्मा आहेस, तू चैतन्य आहेस, तू ज्ञान स्वरूप आहेस, तू जाणणार आहेस. आणि हे तुझ्यावर सगळं अध्यस्त आहे, हे कल्पित आहे आणि तू मात्र वास्तव आहे. तुझा आसनं साधा आहे, तुझा अनुभव तुला अखंड आहे. तू कधी आहे कधी नाही असं नाही. तू अखंड आहेस. तू कधी आपल्याला हरपवलो का? आपण कधी आपल्याला विसरलो का? नाही. आपण आपल्याला कधी बी सर्व वस्तू, सर्व देशात, सर्व काळात, सर्व तिन्ही अवस्थेत आपण साधा आहे. आपलं असणं साधा आहे. फक्त आपल्या असण्यावर लक्ष नाही. आपण आपले धर्म इकडं घातले, देहावर घातले, प्राणावर घातले, मनावर घातले, इंद्रियावर घातले. आणि मग मला तहान लागली म्हणतो, मला भूक लागली म्हणतो, मला कस तरी व्हायला म्हणतो, माझं दुखायला म्हणतो. सगळे धर्म याचं दुखत का? नाही. याला काही रोग आहे का? हे निरोगी आहे का रोग आहे? याला रोग याच्यापाशी काहीच नाही. इतका सुखी आहे पण त्याचं आतमध्ये लक्षच नाही. हे इकडं बाहेर आहे. बाहेरचे धर्म आपल्या अंगावर घेतो आणि दुःख म्हणून बडबडू रडतो. पण संत संगतीत आला की मात्र त्याला कोणत्याही प्रकारचं दुःख राहत नाही. म्हणून आपण मनुष्य देहात आलो तर संत संगती अखंड केली पाहिजे. संताची संगती थोडी सुद्धा ढळू देऊ नये. अखंड संत संगती केली पाहिजे. आणि म्हणून महाराज म्हणतात की तरी अवधान ऐकले दिजे. जर तुम्हाला सुख पाहिजे असेल ना तर. आता सगळ्याला सुख पाहिजे का नाही? कोणाला नाही पाहिजे सुख? सगळ्याला सुख पाहिजे. कोणाला विचारा तुम्हाला काय पाहिजे? सुख पाहिजे. कोणाला विचारा. सगळ्याच एक मत हे सुखाबद्दल. कोणत्या जातीचा असो, कोणत्या धर्माचा असतो, गरीब असो, श्रीमंत असो, सगळ्याला काय पाहिजे? सुख पाहिजे. म्हणून महाराज सांगतात की तरी अवधान ऐकली दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का? ज्ञानेश्वर महाराज संत आहेत आणि ते आपल्याला सांगतात म्हणल्यावर संत आहे आपल्याला प्रमाण आहेत. आणि संताचं वचन हे कधीच खोटं नसतं. हे त्रिवार सत्य असतं की हे देवसुद्धा ज्यांची सेवा करतात असे
महात्मे असे संत आपल्याला शिकवते की तरी अवधान ऐकले गिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का कुंडली वरदा श्री ज्ञानदेव हाय 15 मिनिटं बाकी आहे फक्त 15 मिनिटं सांगितलं. हरे राम राम राम